नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डिजिटल SSC मॅथ्स. मी याच्यामध्ये 10वीचा मॅथ्स जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ आहे तो कवर करणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कवर करणार आहेत. कोरोनामुळे जो सिलेबस तुमचा रिड्यूस करण्यात आला आहे, कमी करण्यात आला आहे, त्यानुसारच मी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. मित्रांनो, आज आपण बघूयात प्रॉब्लेम सेट 2. प्रॉब्लेम सेट 2 मधले एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे, चूज द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. नंबर फर्स्ट आहे, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यापैकी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतो, डिग्री 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स ज्याची डिग्री 2 असते. याची डिग्री 2 आहे का, याला जर आपण सॉल्व केलं तर काय होईल, x × x² x³ होईल. बरोबर. याची डिग्री म्हणजे काय येईल, 3 येईल. डिग्री इज 3. आपल्याला डिग्री 2 पाहिजे. देअरफॉर दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला सॉल्व केलं तर काय होईल, x² होईल प्लस 5x = 2. याची डिग्री 2 आहे. किती आहे, डिग्री = 2. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण का डिग्री 2 आहे. याची इथं डिग्री 2 आहे का नाही आहे, डिग्री 1 आहे. देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिग्री = 1, नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला पण सॉल्व केलं तर काय होईल, x² × x होईल. याला जर सॉल्व केलं तर x³ होईल. तर डिग्री इज 3. डिग्री इज 3. देअरफॉर दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. नेक्स्ट आहे, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. जो क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे, नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन, तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, डिग्री 2. याच्यामध्ये डिग्री 2 आहे, पण याला आपण सॉल्व केलं तर काय होईल, हा x² जर इकडे आला लेफ्ट साईडला तर काय होईल, x मायनस होईल. देअरफॉर x² आणि x² कॅन्सल होईल. देअरफॉर याला डिग्री किती आहे, 1 आहे. तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, यस, डिग्री 2 आहे. हा पण डिग्री 2 आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याच्यामध्ये पण हा x² लेफ्ट साईडला गेला किंवा हा x² इकडे गेला तर काय होईल, 2x² होईल. Therefore, this is also a quadratic equation. So, correct answer is this. This is also a quadratic equation. This is a quadratic equation. This is a quadratic equation, and this is not a quadratic equation. So, solution number. So, option number first is not a quadratic equation. Example number 3. The roots of quadratic equation x² plus kx plus k = 0 are real and equal. Find k. कंडिशन काय दिली आहे, रिअल आणि इक्वल. तर आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर काय असते, रूट्स रिअल आणि इक्वल मीन्स b² - 4ac व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. सो सोल्युशन काय होईल, याचा 4 ऑप्शन दिले, याच्यापैकी आपल्याला सोल्युशन फाइंड व्हॅल्यू ऑफ के सिलेक्ट करायची आहे. सोल्युशन काय, वेन रूट्स आर रिअल अँड इक्वल. जेव्हा रूट्स रिअल अँड इक्वल असते तेव्हा काय असते, देन b² - 4ac = 0 असते. बरोबर. जेव्हा b² - 4ac व्हॅल्यू 0 असते तेव्हा रूट्स आर रिअल अँड इक्वल. जेव्हा b² - 4ac व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 असते, म्हणजे पॉझिटिव्ह असते, तेव्हा रूट्स असतात रिअल अँड अनइक्वल. आणि लेस दॅन 0 असते तर नॉट रिअल असतात. तर 3 कंडिशन आहेत, आपण आधी बघितल्या आहेत. तर b² - 4ac व्हॅल्यू 0 मीन्स रूट्स आर रिअल अँड इक्वल, आणि ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. देअरफॉर आता b² बी म्हणजे काय होईल प्रॉब्लेममधून, बीची व्हॅल्यू काय आहे, k. सो k² होईल -4 × a मीन्स 1. कोफिशियंट ऑफ s² इज 1 × c मीन्स k दिलेलं आहे = 0. देअरफॉर याला सॉल्व केलं तर काय होईल, k² - 4 × 1 4k = 0. देअरफॉर याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल, आपण k कॉमन काढला इथनं,
कारण की इथं के स्क्वेअर आहे आणि इथे 4k आहे, तर के कॉमन काढला तर काय होईल, के -4 असं होईल इक्वल्स टू 0. देअरफॉर के इक्वल्स टू 0 और के -4 equals to 0, right? Therefore k equals to 0 or k equals to 4. These are two roots. So value of k काय होईल, 0 आणि 4. So option number C is correct. नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे, फॉर स्क्वेअर रूट ऑफ 2x² minus 5x plus square root of 2 equals to 0. Find the value of discriminant. Find the value of discriminants. ऑप्शन नंबर ए दिला आहे, ए -5, बी मीन्स 17 दिला आहे, सी दिला आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि डी दिली आहे 2√2 -5. डी इज 2√2 -5. आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट्स. आणि डिस्क्रिमिनंट्स मीन्स काय होते, द डिस्क्रिमिनंट मिनिंग द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. सोल्यूशन, गिवन इक्वेशन इज स्क्वेअर रूट ऑफ 2 x² minus 5x plus √2 equals to 0. Therefore value of a का होईल, value of a होईल √2 बरोबर, b होईल -5 आणि c होईल √2. value of discriminants meaning value of b² - 4ac. Therefore discriminant is b² - 4ac. Therefore b² ची व्हॅल्यू काय आहे, b² मीन्स -5 square -4 into a meaning √2 into c means √2 again. Therefore b² - 4ac equals to, याला सॉल्व करा, 5² means 25 -4 into √2 means 2 बराबर. 25 -4 into 2 means 8. 25 - 8 means how much, 5 and then 17. So 17. b² - 4ac व्हॅल्यू किती आली, b² - 4ac equals to 17. So this is the value of discriminants. आता 17 ऑप्शनमध्ये आहे का, येस इट इज इन ऑप्शन. सो द ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज रूट्स 3 and 5. ऑप्शन दिले आहेत ABCD. रूट्स काय पाहिजे आपल्याला, 3 and 5 मीन्स 3 + 5 लेट्स से 8 होतात. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए तुला शॉर्टकट तुम्हाला सांगतो. 8चे असे 8 into 1, 8चे असे फॅक्टर पाडा की -15 येते. 8चे असे फॅक्टर होतच नाही, कारण की 4 2 8 होते आणि 8 into 1 8. सो -15 येत नाही, म्हणजे दिस ऑप्शन इज रूल्ड आउट. सो हा ऑप्शन येणार नाही आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे 15चे असे फॅक्टर पाडा की त्यांची ॲडिशन -8 येते. 5 into 3 15 होते. आता -8 पाहिजे म्हणून -5 into 3 -5 into -3 काय होईल, -5 into -3 इज इक्वल्स टू 15 झालं, +15 आणि -5 -3 मीन्स -8, म्हणजे दिस इज द करेक्ट. सो ऑप्शन बी येईल. ऑप्शन सी 5चे असे फॅक्टर पडा की ॲडिशन 3 येते, येत नाही, असे फॅक्टर्स पडत नाही. -15चे असे फॅक्टर पडा की ॲडिशन 8 येते. 5 into 3 15 बरोबर,
आता आपण त्याची ॲडिशन 8 येत नाही. ॲडिशन 8 येण्यासाठी काय लागेल, ॲडिशन जर 8 पाहिजे तर इथं +15 पाहिजे. हे जर +15 असतं तर ऑप्शन हा झाला असता, तर हा ऑप्शन पण येत नाही. तो ऑप्शन नंबर बी येईल, कारण की 15चे फॅक्टर पडले तर -8 येते. करेक्ट. सो ऑप्शन नंबर बी इज व्हॅलिड. नेक्स्ट इज आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट इज -5. सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -5. तर कोणतं येईल आन्सर? तर याचं शॉर्टकट काय आहे? सोल्युशन सम ऑफ रूट्स फॉर्म्युला काय? सम ऑफ रूट्स इक्वल्स टू -b/a. दिस इज द फॉर्म्युला. आता बीची व्हॅल्यू नाही, याची व्हॅल्यू पुट करा. इथं बीची व्हॅल्यू पुट केली -15. ठीक आहे. अपॉन एची काय 3. तर काय होईल आन्सर? 3/a पुट 15/3 होईल, प्लस मायनस प्लस होईल. तर इथं आन्सर येईल +5. आपल्याला काय पाहिजे -5, म्हणजे हा येत नाही. सॉल्व केला तर यांना बी आणि याची व्हॅल्यू पुट करा. इथं बीची व्हॅल्यू पुट केली, बीची व्हॅल्यू काय -5 पुट केली. इथं ऑलरेडी मायनस आहे, मायनस प्लस होईल आणि याची व्हॅल्यू 1. इथं पण +5 येते, आपल्याला -5 पाहिजे, म्हणजे हा पण येत नाही आन्सर. ऑप्शन नंबर 3 b/a. बीची 3 आहे, तर हा तर येतच नाही, कारण की 3 आहे, आपल्याला 5 पाहिजे. 3x² + 15x. ऑप्शन नंबर डी 15 आहे आणि 3 आहे. 15/3 मीन्स 5 आणि ऑलरेडी मायनस आहे, -b/a आहे. देअरफॉर ऑप्शन नंबर डी इज व्हॅलिड. सो आन्सर इज डी. द सम ऑफ रूट्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -b/a. दिस इज द रूट, दिस इज द फॉर्म्युला -b/a. आणि बी आणि याचे व्हॅल्यू पुट करा तर आपल्याला आन्सर मिळतो. नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 7. √5m² - √5m + √5 = 0. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर दिस गिवन इक्वेशन. आणि ऑप्शन दिलेले आहेत. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, रूट्स आर रिअल अँड इक्वल, रूट्स आर नॉट रिअल, अँड ऑप्शन डी आहे 3 रूट्स. आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर आपण कसं फाइंड करतो? रूट्स, नेचर ऑफ रूट्स आपल्याला फाइंड करायचं आहे, बरोबर. नेचर ऑफ रूट्स कॅन बी डिसाइडेड बाय द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. सो गिवन इक्वेशन आहे, त्याच्यावरून आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यावरून आपण डिसाईड करतो. जर व्हॅल्यू 0 आली तर रूट्स आर रिअल अँड इक्वल असतात. व्हॅल्यू जर प्लस आली तर रिअल अँड अनइक्वल. जर मायनस आली तर रूट्स आर नॉट रिअल. सो सॉल्व करूयात. सोल्युशन. नेचर ऑफ रूट्स कॅन बी determined by value of b² - 4ac. therefore b² - 4ac equals to काय होईल? b² means -√5, b ची व्हॅल्यू -√5 होल स्क्वेअर -4 into a means √5 into c means again √5. सो सॉल्व करा याला. काय येईल? √5 मायनस स्क्वेअर मीन्स प्लस, √5² मीन्स 5, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर कॅन्सल, बरोबर. -4 into here √5 into √5 means √5². so √5 square and square root cancel, therefore 5 will, बरोबर, equals to 5 minus 4 into 5 means 20, 5 minus 20 means -15. so value काय आली? less than 0. since value b² - 4ac is less than 0, बरोबर. b² - 4ac is less than 0, therefore roots are not real. याच्या तीन कंडिशन आहेत. एक व्हॅल्यू 0 आहे, व्हॅल्यू जर 0 असली तर इक्वल रूट अँड रिअल. व्हॅल्यू जर प्लस असली किंवा ग्रेटर दॅन 0 तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. आणि जर व्हॅल्यू लेस दॅन 0 असली किंवा मायनसमध्ये असली तर रूट्स आर नॉट रिअल. सो दिस इज द ऑप्शन नंबर सी इज करेक्ट.
नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 8. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस 5 इक्वल्स टू 0 इज 2. फाइंड एम. ऑप्शन दिले आहेत 1 A B C D. तर काय दिलं आहे, रूट दिला आहे, रूट दिला आहे 2. जेव्हा रूट दिलेला असतो तेव्हा आपण ते रूटची व्हॅल्यू पुट करतो इन इक्वेशनमध्ये. सो पुट एक्स इक्वल्स टू रूट काय 2 इन इक्वेशन. तर काय होईल, एक्सची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर 2 स्क्वेअर प्लस एम इंटू 2 मायनस 5 इक्वल्स टू 0. देअरफॉर 2 स्क्वेअर मीन्स 4 प्लस 2m मायनस 5 इक्वल्स टू 0. देअरफॉर 4 प्लस 2m मायनस 5 प्लस 4 मीन्स मायनस 1. देअरफॉर 2m मायनस 1 इक्वल्स टू 0. देअरफॉर याला सॉल्व केलं तर काय होईल, 2m इक्वल्स टू 1. देअरफॉर m इक्वल्स टू 1/2. सो व्हॅल्यू ऑफ m इज 1/2. 1/2 कुठं आहे, 1/2 मीन्स ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 2 प्रॉब्लेम सेटमधला. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. 3 इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला, ते ओळखायचे आहे. तर इक्वेशन एखादा क्वाड्रॅटिक केव्हा असतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स डिग्री 2. याच्यात डिग्री 2 आहे, डिग्री 2 आहे मीन्स हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण डिग्री इक्वल्स टू 2. बरोबर, एक्स स्क्वेअर आहे ना, डिग्री 2 आहे. याच्यामध्ये पण याला सॉल्व केलं तर काय होईल, हा एक्स स्क्वेअर इकडे गेला लेफ्टला, किंवा हा एक्स स्क्वेअर इकडे गेला तर काय होईल, मायनस होईल. तो एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो. देअरफॉर काय उरतो, मायनस 2x प्लस 5. डिग्री इज 1. देअरफॉर दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज डिग्री ऑफ एक्स इज 1. देन नंबर 3, याला आपण आणखी सॉल्व करू शकतो नंबर 3ला. तर काय होईल, a प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युलाने सॉल्व केला तर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 2ab मीन्स 4x प्लस 4 इक्वल्स टू 2x स्क्वेअर. याला सॉल्व केलं तर काय होईल, 2a स्क्वेअर लेफ्ट साईडला ना, एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर मीन्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इक्वल्स टू 0. हा एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्ममध्ये आहे. बरोबर, डिग्री 2 आहे. इथं एक्सची डिग्री काय 2 आहे. देअरफॉर दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर दिस इज ऑल्सो ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिग्री इज 2, डिग्री इक्वल्स टू 2. नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. 3 इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला त्यांच्या आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचं. काय काढायचं, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असते, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. सो सोल्युशन, पहिल्याचं सोल्युशन 2y स्क्वेअर मायनस y प्लस 2. याच्यामध्ये काय होईल, हियर a इक्वल्स टू काय येईल 2, b इज मायनस 1 आणि c ची व्हॅल्यू काय राहील 2. a इज दिस एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्ममध्ये कम्पेअर केलं तर काय येईल, a ची 2, b ची मायनस 1 आणि c मीन्स कॉन्स्टन्स 2. देअरफॉर डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू, पुट करा व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू काय आहे मायनस 1 स्क्वेअर होईल मायनस 4 इंटू ए मीन्स 2 इंटू सी मीन्स 2 इक्वल्स टू मायनस 1 स्क्वेअर मीन्स 1 मायनस 4 इंटू 2 मीन्स 8 इंटू 2 मीन्स 16. सो डायरेक्ट 16 लिहितो. 1 मायनस 16 इक्वल्स टू 1 मायनस 16 मीन्स मायनस 15. सो बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली मायनस 15. हे झाले डिस्क्रिमिनंट. एक्झाम्पल नंबर 2, त्याचं काय येईल, 5m स्क्वेअर मायनस m इक्वल्स टू 0. हियर लिहायचं, याची व्हॅल्यू काय राहील, एक्स स्क्वेअर. सो याची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू मायनस 1, सी दिलेलं नाही आहे इथं मीन्स सी ची व्हॅल्यू 0.
therefore discriminant काय असतो, डिस्क्रिमिनंट काय बी स्क्वेअर मायनस 4ac मीन्स डिस्क्रिमिनंट. बी स्क्वेअर बीची व्हॅल्यू -1 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए मीन्स 5 इंटू सीची व्हॅल्यू 0 आहे. सो एनिथिंग इंटू 0 मीन्स 0. therefore -1 square is 1. so 1 minus 0 equals to 1. so b square minus 4ac is equal to 1. रूल नंबर 3 त्याच्यामधलंच काय, स्क्वेअर रूट ऑफ 5 एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 इक्वल्स टू 0. ह्याच्यामध्ये काय होईल, हियर ए इक्वल्स टू काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 5. बीची व्हॅल्यू काय आहे, -1. सीची व्हॅल्यू काय आहे, मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5. बरोबर. व्हॅल्यू आता डिस्क्रिमिनंट काढायचं तर काय होईल, डिस्क्रिमिनंट डी किंवा डेल्टा. therefore discriminant बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू काय, बीची व्हॅल्यू -1. सो -1 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए सी. तर एची व्हॅल्यू काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि सीची व्हॅल्यू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5. स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5. therefore काय होईल, -1 स्क्वेअर मीन्स 1 मायनस 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर. सो स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल. therefore फक्त 5 राहील आणि मायनस मायनस होईल प्लस. therefore 4 इंटू 5 21 प्लस 20 equals to 21. so this is the value of discriminant 21. and this way we can find out the value of discriminant. क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामध्येच आहे. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, one of the roots of quadratic equation दिला आहे 2x square plus kx minus 2 is equal to 0 is -2. फाइंड k. त्याचं सोल्युशन करायला, सोल्युशन जेव्हा एखादा रूट दिलेला असतो, वन ऑफ द रूट्स इज समथिंग, देन वी हॅव टू पुट दॅट व्हॅल्यू ऑफ रूट इन द इक्वेशन. ठीक आहे. सो पुट एक्स इक्वल्स टू काय दिलं आहे, -2. रूट -2 दिला आहे. सो पुट एक्स इक्वल्स टू -2 इन इक्वेशन. सो इक्वेशन बिकम्स काय होईल, 2 इंटू -2 स्क्वेअर प्लस k इंटू -2 इक्वल्स टू 0. याला सॉल्व करायचं काय होईल, 2 इंटू -2 स्क्वेअर, -2 स्क्वेअर मीन्स मायनस प्लस. सो 4, 2 इंटू 4 प्लस k इंटू -2 मीन्स -2k. बरोबर. -2 इक्वल्स टू 0. याला फर्दर सॉल्व करायचं काय होईल, 2 इंटू 4 मीन्स 8 -2k -2 इक्वल्स टू 0. 8 -2 मीन्स 6. therefore काय होईल, 6 -2k इक्वल्स टू 0. therefore याला फर्दर सॉल्व केला तर काय होईल, 2k इक्वल्स टू -6. therefore k इक्वल्स टू काय होईल, -6 बाय -2. मायनस कॅन्सल, b3 6. so 6 divided by 2 means 3. so k is equals to value of k is 3. this is the answer for the given equation. So very simple. When one of the root is given, when one of the root of quadratic equation is given, so we have to put that root value in the given equation and then we can easily get the value of k. In this way we can solve it. Good morning मित्रांनो.
आज आपण बघूयात प्रॉब्लेम सेट 2 क्वेश्चन नंबर 5 त्याच्यामध्ये दिलेला आहे. 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन, म्हणजे रूट्स दिलेले आहेत. तर आपल्याला फ्रेम द इक्वेशन बनवायचं आहे त्याच्यापासून जो रूट दिलेले आहेत. फर्स्ट रूट दिला आहे 10 and -10. ठीक आहे, तर आपण याला सॉल्व करूया. खूप सोपं आहे. जेव्हा रूट्स दिलेले असतात, whenever 2 roots of quadratic equation are given, then we have a direct formula. What is the formula? Solution by formula to frame the equation is, by formula is x square है minus alpha plus beta x plus alpha into beta equals to 0. This is the formula. ठीक है, बाय फार्मूला कोणता है? एक्स स्क्वेअर माइनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. दिस इज द फार्मूला. and then we have to just put the value 10 and -10. so alpha ची value here alpha is equals to 10 and beta equals to -10. therefore put the value, we get x square minus alpha plus beta means 10 plus -10 x plus alpha into beta means 10 into -10 equals to 0. बरोबर, equals to 0. therefore काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 10 प्लस -10 मीन्स 10 प्लस -10 मीन्स कॅन्सल. ठीक आहे, प्लस 10 -10 कॅन्सल. therefore करायला 0x प्लस 10 इंटू -10 मीन्स -100 इक्वल्स टू 0. therefore एक्स स्क्वेअर 0x मीन्स 0. therefore एक्स स्क्वेअर आणि प्लस मायनस मीन्स मायनस, प्लस इंटू मायनस मीन्स मायनस. therefore एक्स स्क्वेअर मायनस 100 इक्वल्स टू 0. दिस इज अ quadratic equation. This is a quadratic equation. so this is our answer. आपण इक्वेशन फ्रेम केला युजिंग फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स इंटू अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0 वेन 2 रूट्स आर गिवन. त्याच्यामधला सेकंड आहे, रूट्स दिलेले आहेत. नंबर 2 1 - 3 स्क्वेअर रूट ऑफ 5 and 1 + 3 स्क्वेअर रूट ऑफ 5. तर काय होईल? सोल्युशन सेम. 2 रूट दिलेले आहेत. therefore बाय फार्म्युला, डायरेक्ट फार्म्युला वापरायचा. बाय फार्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. हियर अल्फा इज किती आहे? 1 - 3 स्क्वेअर रूट ऑफ 5. बीटा काय आहे? इक्वल्स टू 1 + 3 स्क्वेअर रूट ऑफ 5 बीटा. देन वी हॅव टू जस्ट पुट द व्हॅल्यू. किंवा आपण आता कॉम्प्लिकेटेड वाटत आहे आपल्याला, बरोबर. अल्फा कारण की 1 - 3 1 + 3 थोडा कॉम्प्लिकेटेड वाटत आहे, डायरेक्ट नंबर नाही आहे. ठीक आहे, तर आपण याला सेपरेट फाइंड करू शकतो. लेट्स फाइंड अल्फा प्लस बीटा इक्वल्स, देन वी कॅन डायरेक्टली पुट इन द इक्वेशन फार्म्युला. अल्फा प्लस बीटा काय होईल? अल्फा प्लस बीटा मीन्स 1 - 3 स्क्वेअर रूट ऑफ 5. ठीक आहे, प्लस 1 + 3 स्क्वेअर रूट ऑफ 5. आता काय होईल? -3 स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि +3 स्क्वेअर रूट ऑफ 5 कॅन्सल झाला. 1 + 1 करायला 2. तर अल्फा प्लस बीटा आपल्याला 2 भेटला. सिमिलरली वी कॅन फाइंड अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा मीनिंग 1 - 3 स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू 1 + 3 स्क्वेअर रूट ऑफ 5. ठीक आहे, आता तुम्ही जर नीट बघाल तर याच्यामध्ये काय आहे? व्हॉट इज देअर? अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 1 - a - b a + b या फॉर्ममध्ये आहे. a - b a + b फॉर्म असेल तर काय होते? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बाय फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल्स टू a + b a - b. therefore here a - b into a + b becomes what it becomes? a square minus b square. बरोबर, दिस इज अवर फॉर्म्युला.
This is the, we can say, the formula, by formula. Therefore काय होईल, a square minus b square means here a is 1, therefore alpha into beta, therefore alpha into beta equals to 1 square minus b square means b is what, 3 square root of 5, 3 square root of 5, this is b and whole square equals to 1 square means 1 minus 3 square root of 5 square means 3 square 9 into काय होईल, square root of 5 square means square root and square cancel, therefore 5 equals to 1 minus 9 into 5 means 45, 1 minus 45 means minus 44, तर अल्फा इंटू बीटा आपल्याला मिळाला आहे minus 44. therefore we substitute the value of alpha into beta and alpha plus beta in the equation. So equation becomes, therefore equation becomes x square minus alpha plus beta ची व्हॅल्यू काय होती, 2 होती, therefore minus 2x आणि प्लस अल्फा इंटू बीटा मीन्स अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू minus 44 आहे, तो minus 44 equals to 0. This is a quadratic equation. This is a quadratic equation. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. याच्यातलाच प्रॉब्लेम नंबर 3 बघूयात. काय आहे, रूट 0 अँड 7, रूट्स दिले आहेत 0 अँड 7. सोल्युशन याच्यामध्ये काय होईल, सेम बाय फॉर्म्युला काय होईल, फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0, राइट. therefore एक्स स्क्वेअर मायनस अल्फा, हियर अल्फा इज, ते लिहू शकतो आपण, हियर अल्फा इक्वल्स टू 0 and beta equals to 7. therefore x square minus alpha plus beta means 0 plus 7 x plus alpha into beta means 0 into 7 equals to 0. therefore equation becomes x square minus 0 plus 7 means 7x plus any number into 0 means 0 plus 0 equals to 0. therefore final equation is x square minus 7x equals to 0. This is a quadratic equation. Why quadratic equation? because degree is 2. याच्या एक डिग्री 2 मिळाली, मागे आपण हे बघितलं प्रॉब्लेम 2, त्याच्यामध्ये पण डिग्री 2 मिळाली. सो डिग्री 2 मिळाले की इक्वेशन इज कॉल्ड ॲज quadratic equation. So in this way we can frame the quadratic equation if the two roots are given. So you can use direct formula x square minus alpha plus beta x plus alpha into beta. Just remember this formula and just you can easily solve it. मित्रांनो नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 6 प्रॉब्लेम सेट 2 मधला. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स फॉर द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. फर्स्ट क्वाड्रेटिक इक्वेशन इज गिवन एज 3x square minus 5x plus 7 equals to 0. What we have to find here? Nature of roots. To find the nature of roots, we have to find the value of b square minus 4ac. So solution. First statement will be to find the nature of roots, we need to find the value of b square minus 4ac. आणि b square minus 4ac च्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट म्हणतो. व्हॅल्यू ऑफ b square minus 4ac, that is discriminant. Therefore from the given equation, काय होईल, फ्रॉम गिवन इक्वेशन ए ची व्हॅल्यू काय होईल, आपली बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचं आहे, तर ए इक्वल्स टू 3, बी इज इक्वल्स टू -5, सी इज इक्वल्स टू 7. therefore b square minus 4ac इक्वल्स टू काय झालं,
b square means minus 5 square, minus 4 into a means 3 into c means 7 equals to minus 5 square means 25, minus 4 into 3 12, 12 into 7, 12 into 7 means 84. So 25 minus 84 कितनी होती है? 25 minus 84 means minus 59. So therefore b square minus 4ac equals to minus 59. Now we know the three conditions. If the b square minus 4ac value equals to 0 means roots are real and equal. If greater than 0 means roots are real and unequal, and is less than 0, minus 59 is less than 0. Since b square minus 4ac less than 0, minus 59 is less than 0, right? Is less than 0. Therefore, roots are not real. There are three conditions. If equals to 0 means roots are real and equal. Greater than 0 means roots are real and unequal. And less than 0 जर असेल b square minus 4ac value, then we say that roots are not real. So this is the nature of root. So nature of root is roots are not real. त्यामध्ये प्रॉब्लेम नंबर सेकंड बघूयात. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे स्क्वेअर रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2x मायनस 2 रूट 3 इक्वल्स टू 0. आता मी पहिला प्रॉब्लेम जो आहे एकदम डिटेलमध्ये लिहिला. टू फाइंड द नेचर ऑफ रूट्स वी नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac फ्रॉम द गिवन इक्वेशन. सो फर्स्ट क्वेश्चन होता म्हणून एकदम डिस्क्रिप्टिव्ह मी आन्सर लिहिला. आता थोडा शॉर्टकटमध्ये लिहिणार. नेहमी तुम्ही सॉल्व करताना डिस्क्रिप्टिव्ह लिहा जेणेकरून समजेल तुम्हाला पण. ठीक आहे. सोल्युशन काय होईल? हियर ए इक्वल्स टू काय होईल? व्हॅल्यू ऑफ ए इज रूट 3, व्हॅल्यू ऑफ बी इज रूट 2, व्हॅल्यू ऑफ सी काय आहे? मायनस 2 रूट 3. Therefore, nature of roots can be, again statement can be different. Nature of roots can be determined by the value of b square minus 4ac. So b square minus 4ac value determine the nature of root, right? So just find the b square minus 4ac. Therefore b square minus 4ac equals to, what is b? Here b is square root of 2. Square root of 2 square minus 4 into a. What is a? A is root 3. Root 3 into c. What is c? Minus 2 root 3. Minus 2 root 3. Therefore solve it further. Square root of 2 square means 2, minus 4 into root 3 means क्या होईल? root 3 square. Root 3 square means square and square root cancel. Therefore 3 into minus 2 equals to 2 minus 4 into 3, 12. 12 into 2, 24. So minus 24 and minus into minus plus. So 24 equals to 24 plus 2 means 26. So b square minus 4ac equals to 26. Now काय आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. सिन्स b square minus 4ac व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0. देअरफॉर रूट्स काय असतील? रूट्स आर रियल रूट असतील अँड इक्वल असतील. नाही, इक्वल नसतील. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. इफ व्हॅल्यू इज 0 इक्वल्स टू 0 देन रूट्स आर इक्वल. and when value is greater than 0 then roots are real and unequal. So this is the nature of root. रूल नंबर थर्ड बघूयात. याच्यामध्येच m स्क्वेअर मायनस 2m प्लस 1 इक्वल्स टू 0. सोल्युशन डायरेक्ट सोल्युशन. ठीक आहे. ए काय याच्यामध्ये 1, बी आहे -2, सी आहे 1. देअरफॉर
nature of roots can be determined by value of b square minus 4ac. Therefore b square minus 4ac equals to क्या होईल minus 2 square minus 4 into a means 1 into c means 1. Minus 2 square means 4, minus 4 into 1 means 4. 4 minus 4 means 0. So b square minus 4ac value equals to 0. Now since b square minus 4ac equals to 0, therefore roots, nature of roots क्या है, roots are real and equal. So this is the nature of roots. So roots are real and equal. These are the nature of roots. In this way we can solve the problem to find the nature of roots. Just get the value of b square minus 4ac as a discriminant and check the value whether it is 0, whether it is greater than 0 or whether it is less than 0. Thank you. मित्रांनो नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 7. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे 1/x plus 5 equals to 1/x square. Now we need to solve it further, but remember we have two ways. Whenever there is a question like solve the following quadratic equation, we have two ways to solve the quadratic equation. One is factorization and one is by formula. So which one is easy for you? You can go ahead with any of the method, either by factorization or by formula method. So question number first is this. Therefore solution, we will solve it by formula method because formula method is very accurate. So solution, आपण याला further solve करायला लागेल because this is not the direct quadratic equation form. So convert equation to standard form. तर काय होईल, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. सो एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एक्स प्लस 5 होईल. देअरफॉर मायनस एक्स इकडे गेला लेफ्ट साईडला आणि मायनस 5 इक्वल्स टू 0. बरोबर. सो बाय आपण फॉर्म्युला मेथडनं सोडवू. बाय फॉर्म्युला मेथड there are two methods. One is by factorization and one is by formula. So by formula method काय आहे, x equals to minus b plus minus आपला formula method minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. This is the formula to solve any quadratic equation. Therefore आपल्याला आधी का सॉल्व फाइंड करतो b square minus 4ac. Therefore b square minus 4ac equals to, जेणेकरून वी कॅन डायरेक्टली पुट हिअर. सो बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आपण काढू. व्हॉट इज बी हिअर, मायनस 1 स्क्वेअर minus 4 into a means 1 into c means minus 5. Therefore solve it further, we get 1 square 1 minus 4 into 5 means 20 and a plus 20. So 21 is a b square minus 4ac की वैल्यू हो गई. Therefore put this value directly in the equation. Therefore equation becomes x equals to minus b. b means क्या है, minus 1. So minus 1 plus minus square root of b square minus 4ac. b square minus 4ac ची value 21. So 21 upon 2 into a. a means 1. So याला further solve केला. Therefore x equals to minus into minus plus. So 1 plus minus square root of 21 divided by 2 into 1 means 2. Therefore equations, therefore this can be written as x equals to 1 plus एक प्लस रूट लिहायचा अपॉन 2 और x equals to काय होईल 1 माइनस एक माइनस वाला रूट अपॉन 2. So these are two. याला आणखी फर्दर सॉल्व करू शकतो का नाही करू शकत. देअरफॉर these are the two roots of quadratic equation. So this is our answer. Or we can keep as it is, like up to this I mean steps also it is fine.
इथपर्यंत जरी तुम्ही सोडवलं तरी ते ॲक्सेप्टेड आहे, कारण की इथं दोन्ही रूट्स आहेत, एक प्लस आणि एक मायनस फॉर्ममध्ये. सर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला मेथडने सॉल्व करू शकतो. नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 2. त्याच्यामधलाच आहे काय प्रॉब्लेम नंबर 2. x² मायनस 3x अपॉन 10 मायनस 1 अपॉन 10 इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये काय होऊ शकते, याच्यामध्ये एक तर मल्टिप्लाय बाय 10 करावं लागेल, जेणेकरून हा 10 कॅन्सल होईल, फ्रॅक्शन चालला जाईल, किंवा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि मग तुम्हाला मिळेल पण. तर दोन्ही वेळेने तुम्ही सॉल्व केलं तरी आन्सर सेमच येईल. ठीक आहे. सोल्युशन बेटर की तुम्ही मल्टिप्लाय बाय 10 कराल तर चांगलं होईल. ठीक आहे, कारण की इथून फ्रॅक्शन जो फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आहे तो गायब होईल. सो सोल्युशन मल्टिप्लाय डायरेक्ट मी करतो, मल्टिप्लाय इक्वेशन बाय 10. 10ने का मल्टिप्लाय केलं, आपल्याला 10 कॅन्सल करायचं आहे डिनॉमिनेटरमधून. सो मल्टिप्लाय इक्वेशन बाय 10, देअरफॉर इक्वेशन बिकम्स 10x² होईल मायनस 10 इंटू 3x अपॉन 10 बरोबर, मायनस 10 इंटू 1 अपॉन 10 इक्वल्स टू 0. देअरफॉर हिअर 10 and 10 कॅन्सल, हिअर 10 and 10 कॅन्सल बरोबर. दॅट्स वाय वी हॅव मल्टिप्लाय बाय 10. then 10x² minus 3x as it is minus 1 equals to 0. now by formula method काय आहे, x equals to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. therefore x equals to minus b ची व्हॅल्यू काय आहे इथं -3. सो -3 लिहा, स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac आपल्याला लिहायला लागेल, आपण सेपरेट पण काढू शकलो असतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, वी कॅन डायरेक्टली पुट हिअर -3 स्क्वेअर मायनस 4 इंटू 10 इंटू -1 अपॉन 2a. 2 इंटू ए मीन्स काय 10. त्याला फर्दर सॉल्व केलं, मायनस मायनस प्लस झाला, 3 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ काय येईल, 3 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 40 अपॉन 2 इंटू ए मीन्स 20. ला सॉल्व केलं काय होईल, 3 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 49 अपॉन 2a 20. आता 49 स्क्वेअर रूट ऑफ 49 मीन्स 7. सो 3 प्लस मायनस 7 अपॉन 20. सो एक्स इक्वल्स टू 3 प्लस मायनस 7 20. त्याला आपण रूट फॉर्ममध्ये लिहू शकतो. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 3, एक प्लस रूट होईल 3 प्लस 7 अपॉन 20, और एक मायनस फॉर्ममध्ये होईल 3 मायनस 7 अपॉन 20 बरोबर. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 3 प्लस 7 मीन्स काय 10/20, और एक्स इक्वल्स 3 मायनस 7 मीन्स -4/20. त्याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल, 10 2 2 जार 20, therefore 1/2, और x इक्वल्स टू त्याला 4 इंटू 5, 20 डिवाइड बाय 4 मीन्स 5, so -1/5. so these are the two roots of quadratic equation. One is 1/2, one is -1/5. so very easy step, just use the formula and then you can easily find the value of the roots. Next is given as, okay, so this is the question number 2. then we'll write the question number 3. त्याच्यामध्ये थर्ड नंबरचं काय, क्वेश्चन थर्ड, 2x plus 3 होल स्क्वेअर इक्वल्स टू 25. सोल्युशन याला पण फर्दर सॉल्व करावं लागेल, कारण की डायरेक्ट फॉर्ममध्ये नाही आहे. काय a प्लस बी स्क्वेअरचं फॉर्म्युला,
ए प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू काय होते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. Mathematics is all about formulas. So at every step we have to use the formulas. So solution equals to this a plus b square चा फॉर्म्युला ने काय होईल 2x स्क्वेअर a square plus 2 into ab means 2x into b means 3 plus b square means 3 square equals to 25. Therefore याला सॉल्व केलं फर्दर काय होईल 2x स्क्वेअर means 4x स्क्वेअर plus 3 into 2 6 6 into 2 12 12x plus 9 equals to 25. 25 लेफ्ट साइड लाना 4x स्क्वेअर plus 12x 9 minus 25 equals to 0 बरोबर. Therefore 4x square plus 12x 9 minus 25 means किती झाले 5 and 4 16. So minus 16 equals to 0. Then now it is in standard form. So by formula method, by formula कोणता आहे x इक्वल्स टू माइनस बी प्लस माइनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर माइनस 4ac अपॉन 2 इंटू ए. देयरफॉर x इक्वल्स टू माइनस बी ची व्हॅल्यू काय इथं 12. सो 12 प्लस माइनस काय होईल स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मीन्स 12 स्क्वेअर minus 4 into ac, a means 4 into c means minus 16 upon 2 into a means 4 equals to minus 12 plus minus क्या होईल square root 12 square is 144 minus 16 into 16 square means 225. Right. So 2 not 225 16 square is 256 upon 2 into 4 means 8. So further solve केला minus 12 plus minus now 144 minus 256 काय ते 256 minus 144 means 1112. Something is missing here. 25 है ना यहाँ 4 square plus 12x minus 16 to 0. Right. Yeah. So minus b means 12 plus minus square root of b square minus 4 b square means 12 minus 4 into a means 4 into c minus 16. The plus will minus into minus is plus, sorry, it's my mistake. So 144 plus 256, how much it is 144 plus 144 plus 256 is equal to 400. So it is square root of 400 divided by 8 equals to square root of 400 means 100 into 4. Yeah, square root of 4. Square root of 400 can be written as 100 into 4. So minus 12 plus minus square root of 400 means 100 into 4 divided by 8. नाव आपण याला फर्दर सॉल्व केला तर काय होईल minus 12 plus minus 100 square root of 100 means 10 and into which square है बरोबर है. Yeah, square root of 400 means 20 by default. So sorry, I have written it like this. 4 square root of 4 means 2
डिवाइड बाई 8 इक्वल्स टू -12 प्लस माइनस 10 into 2 20, then divide by 8. This is value of x. Therefore we can written as x equals to -12, 1 is the plus root upon 8, or x equals to -12 minus 20 upon 8. याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल? -12 plus 20 means 8 by 8. 8 by 8 means 1, बराबर, और x equals to -12 minus 20 means 32, minus 32 by 8. minus 32 by 8 means क्या होईल? 8 into 4, so -4. So one root is 1 and another root is -4. बघूयात क्वेश्चन नंबर 4. त्याच्यामधलेच m² + 5m + 5 = 0. सोल्युशन बाय फॉर्म्युला मेथड काय आहे? x = इथं x येईल का? नाही येईल. इथं काय आहे? व्हेरिएबल m आहे, सो m = येईल. दिस इज द फर्स्ट मिस्टेक वी आर डूइंग. So just check what is the variable, whether the variable is x or y or m. So solution by formula m equals to -b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. This is the formula. Therefore m equals to क्या होईल? -b ची व्हॅल्यू काय? 5 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b square minus 4ac. b square means 5 square minus 4 into a meaning 1 into c means 5 upon 2 into a means 1. सॉल्व केलेला फर्दर -5 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 square means 25 minus 4 into 5 means 20 upon 2 equals to. सॉल्व केला फर्दर का होईल? प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 होईल अपॉन 2. सो m equals to square root of m equals to -5 plus minus square root of 5 upon 2. This is the final answer because we cannot solve it further. Square root of 5 cannot be solved further. So plus minus form, this is the in the plus minus form. So this is our final answer. नेक्स्ट बघूयात याच्यामधला रूल नंबर 5. 5m² + 2m + 1 = 0. याच्यामध्ये काय होईल? सोल्युशन याच्यामध्ये काय होईल? सेम m व्हेरिएबल आहे, सो बाय फॉर्म्युला m = -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ काय होईल? b square minus 4ac upon 2 into a 2a equals to minus b ची व्हॅल्यू काय आहे? 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b square means 5 square minus 4 into a means, sorry, b square is not a, b square is 2 square. b ची व्हॅल्यू 2 आहे, ठीक आहे. -4 into a meaning 5, c means 1 upon 2a meaning 5, a meaning 5, ठीक आहे. मला सॉल्व केलं -2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 square means 4 minus 4 into 5 means 20 upon 10. 4 minus 20 means -16. -2 plus minus square root of -16 upon 10. So x equals to काय झालं? Not x equals to, so m equals to. Be careful about the variable name. So if you miss the variable name or interchange the variable name x instead of y or y instead of m, then you are gone. ठीक आहे.
तर काय होईल, -16चा स्क्वेअर रूट होते का, नाही होत, म्हणून सो रूट्स आर नॉट रिअल हिअर. सो दिस इज अवर फायनल आन्सर. -16चा स्क्वेअर रूट येत नाही, therefore this is the final answer. The roots are not real because the discriminant here is negative, -16. Therefore roots are not real. So this is the question number 5. Then we'll solve the question number 6. क्वेश्चन नंबर 6 का है, लास्ट है क्वेश्चन नंबर 6. x² - 4x - 3 = 0. सोल्यूशन त्यामध्ये काय होईल, सेम व्हेरिएबल काय x आहे, therefore x = -b +- check the variable before you write the formula. b² - 4ac upon 2a, therefore x = -b meaning -4 + square root of b square. B square means -4 square -4 into a means 1, a c means -3 upon 2 into a means 1 equals to +4, so 4 plus minus square root of -4 square means 16 -4 into 3 means minus plus, so 12 upon 2. 16 plus 12 means how much, 16 10 28, so 4 plus minus square root of 28 divided by 2. Now 28 can be written as 4 plus minus 28 can be written as 7 into 4 divided by 2. Therefore 4 plus minus 7 into 4, square root of 4 means 2, so 2 root 7 divided by 2. इसको फर्दर सॉल्व करते हैं. Therefore the roots we can write this as a x equals to 4 plus minus 2, sorry not plus minus, write the plus form, 4 plus 2 square root of 7 divided by 2, or second is negative root, or x equals to क्या होगा, और x equals to 4 एक minus roots, so 2 root 7 divided by 2. One is plus and second is minus root, minus form. Therefore इसको फर्दर सॉल्व केलं तर होईल 4 plus 2 root 7. मला काय होईल फर्दर सॉल्व केलं तर 4 plus 2 6 and 4 minus 2 4 plus 2, yeah, no, not 4 plus 2, not 4 minus 2. सो याला आपण फर्दर सॉल्व केलं, इथून 2 कॉमन काढू शकतो, बरोबर. इथून 2 कॉमन काढू इथून 2 कॉमन जर काढला, ठीक आहे, देअरफॉर x इक्वल्स टू काय होईल, 2 जर कॉमन काढला तर काय राहील 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 7 डिवाइड बाय 2, बराबर. इफ यू कॉमन आउट 2 देन 2 plus 2 डिवाइड बाय 2, और क्या होगा x इक्वल्स टू 2 कॉमन काढला 2 माइनस, ठीक आहे, त्याच्यामध्ये डिवाइड बाय 2, सो 2 कॅन्सल, सो वन रूट इज देअरफॉर x इक्वल्स टू 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 7, दिस इज द फर्स्ट रूट, और second root will be 2 minus square root of 7, so this is our answer. So first root is 2 plus square root of 7, second root is 2 minus square root of 7. So remember this step, 2 कॉमन काढ लागतो आपल्याला इथून, तेव्हा फर्दर आपण सॉल्व करू शकतो, ठीक आहे. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द रूट्स ऑफ द quadratic इक्वेशन बाय यूजिंग फार्मूला मेथड. व्हेरी इझी.
You can practice more examples if required. Thank you. नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. फाइंड m if इक्वेशन दिलेला आहे m-2 m-12 x स्क्वेअर प्लस 2 इंटू m-12 x प्लस 2 इक्वल्स टू 0 हॅज रियल अँड इक्वल रूट. कंडिशन काय दिली आहे? रियल आणि इक्वल रूट. तर आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर रियल अँड इक्वल रूट आले तर काय होते? वेन द रूट्स आर रियल अँड इक्वल then b square minus 4ac equals to 0. Solution. Since roots are real and equal, since roots are real and equal, then b square minus 4ac equals to 0. This is the condition. जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असते तेव्हा रूट्स रिअल अँड इक्वल असतात. आपण बघितलेच आहे आधीच्या प्रॉब्लेममध्ये. देअरफॉर फ्रॉम गिवन इक्वेशन, आता बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढायची आहे. फ्रॉम गिवन इक्वेशन ए काय असेल? व्हॉट इज ए? m-12. व्हॉट इज बी? बी इज m2 इंटू m-12. and what is c? c is 2. Therefore b square minus 4ac is equals to, put करा वैल्यू b square minus 4ac ची. b means 2 into m-12 whole square means b square minus 4 into a meaning m-12 into c means 2. याला फर्दर सॉल्व करा. काय होईल? 2 m-12 स्क्वेअर. याला सॉल्व केला तर काय होईल? 2 ने मल्टिप्लाय करून घ्या आधी, किंवा 2चा स्क्वेअर 4 इंटू m-12चा स्क्वेअर मीन्स काय होईल? ए मायनस बी होल स्क्वेअर. ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागली तर काय होईल? m स्क्वेअर मायनस 2 इंटू 2a मायनस 2ab मीन्स 24m आणि मायनसचा स्क्वेअर प्लस मीन्स 12 स्क्वेअर मीन्स 144. हे झालं. मायनस 4 इंटू 2 मीन्स 8 m-12. ठीक आहे. याला फर्दर सॉल्व केलं, 4 ने मल्टिप्लाय करा. 4m स्क्वेअर मायनस 4 इंटू 24 m. 4 इंटू 24 m मीन्स 24 2 48 मीन्स 96m प्लस 144 इंटू 4 किती होते? 144 इंटू 4 मीन्स चेक करा. 144 इंटू 416 मीन्स 576 झाला. 576 144 इंटू 4 144 इंटू 4 576. सो प्लस 576 देन काय होईल? मायनस 8 इंटू m मीन्स 8m आणि 8 मायनस 8 इंटू मायनस 12 मीन्स 12 96. सो प्लस 96 प्लस 96. ठीक आहे. प्लस 96 झाला. ठीक आहे. इक्वल्स टू याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल? 4m स्क्वेअर मायनस 96m मायनस 96m मायनस 8m प्लस 576 प्लस 96 इक्वल्स टू फर्दर सॉल्व केला 4m स्क्वेअर. ठीक आहे. 96m आणि 8m मीन्स 104m म्हणजे 104m मायनसमध्ये आणि 576 प्लस 96 म्हणजे 672. बरोबर आहे. देन याला बिस्किट मायनस 4ac व्हॅल्यू एवढी आली. याला आपण 4ने डिवाइड करू शकतो का? येस करू शकतो. डिवाइड बाय 4 तर काय होईल? m स्क्वेअर मायनस
104 divided by 4 means 26m plus 1672 divided by 4 meaning 168. So b square minus 4ac is equals to आपल्याला इक्वेशन मिळाला bf square minus 26m plus 168. now आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे, तर याला आपल्याला सॉल्व करायला लागेल. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, बरोबर. This is a quadratic equation. Therefore, we can solve it by we can solve by formula method. We can solve it by formula. Formula काय आहे आपला, तर फॉर्म्युलाने सॉल्व करायचा. फॉर्म्युला काय, m इक्वल्स टू मायनस बी प्लस माइनस स्क्वेयर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. नाउ मायनस बी, इथं बीची व्हॅल्यू काय आहे इक्वेशनमध्ये, -26. सो बीची व्हॅल्यू आली -26. यस, सो होईल -26 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac मीन्स स्क्वेअर रूट ऑफ, सॉल्व करायला लागेल, -26 स्क्वेअर मायनस 4 इंटू ac. ए काय, व्हॉट इज ए हियर, 1 इंटू c मीन्स 168. 4 इंटू 1 इंटू 168 डिवाइड बाय 2a, 2 इंटू 1. याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल, मायनस मायनस प्लस मीन्स प्लस 26 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 26चा -26चा स्क्वेअर मीन्स 26चा स्क्वेअर. 26चा स्क्वेअर काय होते, 26चा स्क्वेअर इज 676 मायनस 4 इंटू 168. 4 into 168 is 672 divided by 2 into 1 means 2 equals to 26 plus minus 676 minus 672 means किती 4 square root of 4 divided by 2. याला सॉल्व केला फर्दर तर काय होईल, 26 plus minus square root of 4 means 2 divided by 2. therefore m काय आला इक्वल्स टू 26 प्लस मायनस 2. देअरफॉर आपण याला फर्दर लिहू शकतो 26 प्लस 2 डिवाइड बाय 2 और m इक्वल्स टू 26 मायनस 2 डिवाइड बाय 2. सॉल्व करा, 26 प्लस 2 मीन्स 28 डिवाइड बाय 2, 28 डिवाइड बाय 2 मीन्स 14 और m इक्वल्स टू 26 मायनस 2 मीन्स 24 डिवाइड बाय 2 मीन्स 12. सो m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. देअरफॉर m इक्वल्स टू 14 और m इक्वल्स टू 12. दिस शुड बी द आंसर ऑफ वैल्यू ऑफ m. सो वैल्यू ऑफ m इज 14 और 12. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 9. हा पण इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये येऊ शकतो. द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय दिलं आहे, सम ऑफ टू रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, त्यांचे सम आहे 5 अँड सम ऑफ देअर क्यूब, त्यांच्या क्यूबचा सम आहे 35. फाइंड द इक्वेशन. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, इक्वेशन फाइंड करायचं आहे. व्हॉट इज गिवन सम ऑफ रूट्स दॅट इज अल्फा प्लस बीटा दिला आहे. काय दिला आहे, अल्फा प्लस बीटा. सो अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू किती दिला आहे, 5. and also what is given sum of the cube. Therefore alpha cube plus beta cube equals to 35 is given. now इथे फॉर्म्युला कोणता, ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला, ए क्यूब
प्लस बी क्यूब बाय ए क्यूब प्लस बी क्यूब काय फॉर्म्युला होते ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर माइनस ए बी प्लस बी स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे. ए क्यूब आणि बी क्यूबचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ए क्यूब आणि बी क्यूबचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी होते इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला. नाउ इन दिस वे देयरफॉर दिस इज द फॉर्म्युला. ठीक है. देयरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब कैन बी रिटन एज अल्फा प्लस बीटा इंटू अल्फा स्क्वायर माइनस अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वायर. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब what is given 35 equals to alpha plus beta is given sum of the roots alpha plus beta, right? 5. So put 5 into alpha square minus alpha beta plus beta square. Now 35 equals to 5 into minus alpha beta minus alpha into beta can be written as 3 alpha 2 alpha beta minus 3 beta म्हणजे -1 can be written as 2 minus 3. therefore alpha square काय होईल इथं alpha square minus 3 alpha beta plus 2 alpha beta plus beta square. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे हे तीन यांचा फॉर्म्युला काय इंटू काय होते ते अल्फा प्लस बीटा स्क्वेअर होते बरोबर आणि -3 अल्फा बीटा. त्या तिघांचा फॉर्म्युला आहे ना अल्फा प्लस ए प्लस बी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानुसार आपण त्याला फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं. आता व्हॉट इज गिवन 35 इक्वल्स टू 5 इंटू अल्फा प्लस बीटा इज गिवन काय 5चा स्क्वेअर होईल बरोबर 5चा स्क्वेअर होईल -3 अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय होईल 5 इंटू 25 हा प्रोडक्टमध्ये होता. ठीक आहे 5चा स्क्वेअर 25 -3 अल्फा बीटा असं इक्वल्स टू 35. 5 आणि 35ला डिवाइड केलं तर काय राहील 7 इक्वल्स टू 25 -3 अल्फा बीटा. याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल अल्फा 3 अल्फा बीटा इक्वल्स टू 25 minus 7 means 18 3 alpha beta. therefore alpha into beta काय आला 18 divided by 3 means 6. सो आपल्याला काय मिळालं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 6 आणि आपल्याकडे ऑलरेडी काय आहे अल्फा प्लस बीटा. आणि जेव्हा आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा माहीत असते तेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. सो बाय फॉर्म्युला काय आहे बाय फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ए स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. दिस इज अ फॉर्म्युला. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 5. सो 5x होईल प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला इथेच मिळाली 6 इक्वल्स टू 0. सो दिस इज अवर आन्सर. काय आन्सर आहे फ्रेम द इक्वेशन फाइंड करायचं होतं तर एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इन दिस वे वी कॅन सॉल्व. दिस इज अ लिटल बिट कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम बट जस्ट वी हॅव टू रिमेंबर व्हॉट टू डू इन केस ऑफ प्रॉडक्ट इज गिवन अल्फा क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. आणि हे अरेंजमेंट जे केली आपण इथं मायनस अल्फा बीटा कॅन बी रिटन एज -3 अल्फा बीटा प्लस 2 अल्फा बीटा हे जर लक्षात ठेवलं तुम्ही तर यू कॅन इझिली सॉल्व दिस प्रॉब्लेम. सो
दिस वे यू कॅन सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम ऑल्सो. थँक्यू. मित्रांनो नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 10 जो आहे प्रॉब्लेम सेट 2 मधला तो तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. नॉट इन सिलेबस. नॉट इन सिलेबस. नॉट इन सिलेबस. कोविडमुळे जो सिलेबस रिड्यूस झाला आहे त्या सिलेबसमध्ये हा काढून टाकण्यात आला आहे. क्वेश्चन नंबर 10 इट इज नॉट इन सिलेबस. क्वेश्चन नंबर 11 बघूयात. मुकुंद पजेसेस ₹50 मोर दॅन वॉट सागर पजेसेस. म्हणजे मुकुंदकडे ₹50 जास्त आहेत सागरपेक्षा. म्हणजे सागरकडे जर ₹50 असले तर मुकुंदकडे ₹100 आहेत. सागरकडे जर ₹100 असतील तर मुकुंदकडे 50 जास्त आहेत म्हणजे ₹150 आहेत. ठीक आहे. द प्रॉडक्ट ऑफ द अमाऊंट दे हॅव. दोघांकडचा जर जेवढा अमाऊंट त्यांचा प्रॉडक्ट केला मल्टिप्लाय केला तर 15,000 येते. किती ते 15,000. फाइंड द अमाऊंट इच वन हॅज. खूप सोपा आहे. लेट्स कन्सिडर मुकुंद सागरकडे ₹X आहेत. लेट कन्सिडर सागर हॅज X अमाऊंट. ठीक आहे. आणि मुकुंदकडे किती आहेत? सागरपेक्षा 50 जास्त आहेत. ₹50 मोर दॅन सागर. देअरफॉर मुकुंद हॅज X + 50. म्हणजे सागरकडे X होते आणि याच्याकडे 50 जास्त आहेत म्हणजे X + 50 हॅज X + ₹50 और अमाउंट. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट कंडिशन. So the X and X plus ₹50. Now the product of the amount by second condition. Second condition क्या है? Product of the amount they have equals to 15,000. ठीक आहे. देअरफॉर त्यांच्याकडे किती आहे आता सध्या? X सागरचं घेतलं आपण आणि मुकुंदचं घेतलं अमाऊंट X + 50 इक्वल्स टू किती झाला? किती दिलेला आहे? 15,000. दोघांचा प्रॉडक्ट किती आहे? 15,000. देअरफॉर याला सॉल्व केलं तर काय होईल? X² + 50X आणि हा 15,000 लेफ्ट साईडला आणला तर -15,000 इक्वल्स टू 0. हा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रेटिक इक्वेशन आपण याला सॉल्व करू बाय फॉर्म्युला मेथडनं लेट्स से. तर आपल्याला X ची व्हॅल्यू मिळेल ती म्हणजे सागरचं अमाऊंट. देअरफॉर बाय फॉर्म्युला मेथड X = -b ± (√b² - 4ac अपॉन 2a. याला सॉल्व केलं तर काय होईल फर्दर? -b मीन्स बीची व्हॅल्यू किती आहे? 50. सो 50 ± (√b²) means 50² -4 into AC. A means 1, C means -15,000 divided by 2A means 2 into 1. A ची व्हॅल्यू 1 आहे इक्वल्स टू -50 ± काय होईल? याला सॉल्व केलं तर 50² means 5² 25 1500 झाला मायनस प्लस होईल. ठीक आहे. 50 into 4 means 60,000 डिवायडेड बाय 2 into 1 means 2 इक्वल्स टू -50 ± याचे ॲडिशन होईल. काय होईल? 62,500 डिवाइड बाय 2. ठीक आहे. याला सॉल्व केलं तर काय होईल? (62,500) मीन्स किती होते? 250. सो -50 प्लस मायनस याच्याला 250 डिवाइड बाय 2. दिस इज द X. नाव याला आपण डिफरंट लिहू शकतो प्लस अँड मायनस फॉर्ममध्ये. तर काय होईल? एक प्लस फॉर्म दुसरा मायनस फॉर्ममध्ये येईल. द इक्वेशन बिकम्स X इक्वल्स टू -50 प्लस फॉर्ममध्ये 250 डिवाइड बाय 2 और Xची व्हॅल्यू काय होईल? मायनस फॉर्ममध्ये -50 आणि -250 डिवाइड बाय 2. देअरफॉर X इक्वल्स टू
-50 + 250 means 200 divided by 2 or x equals to काय होईल -50 आणि -250 means -300 divided by 2. Therefore we will get the x value as 100, x equal to 100 or x equals to -150. Now we got the two values of x, one is positive and one is negative. Now since amount कधी नेगेटिव्ह असते का, since amount cannot be negative, therefore x equals to 100 is valid. X equal to 100 is valid. Now x equal to 100 means Sagar has 100, therefore Sagar has 100 rupees and Mukund has किती 50 जास्त होते त्याच्याकडे. Mukund has 100 plus 50 rupees more means 150 rupees. मुकुंदकडे 150 रुपये आणि सागरकडे 100 रुपये. दोघांचा प्रॉडक्ट केला तर बरोबर आपल्याला किती मिळतो 15,000. सो दॅट इज आवर फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 12. Question number 12 is also very easy. प्रश्न बरोबर वाचा. The difference between square of two number, दोन नंबर आहेत त्याचा डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ टू नंबर इज 120. and this is the first condition. Second condition दिले आहे the square of smaller number चा square is twice the greater number. Find number find करायचे आपल्याला. Find numbers. Very easy. First क्या केला, let's consider square of smaller number. Let's consider x and y are two number, बरोबर. Let's consider x is smaller number है, x is smaller number and y is greater number. Let's consider x is smaller number and y is greater number आणि x and y are two number, बरोबर. By condition काय आहे, square of difference between square of two number. Therefore by first condition difference काय आहे, square of y square होईल minus x square. यांचा difference किती दिला आहे 120. This is one equation. And square of smaller number means smaller number कोणती आहे x. So x square चा smaller number चा square equals to twice the greater number means 2y. This is equals to number 2. आता जी आपण कंडिशन फॉर्म केली, इक्वेशन फॉर्म केले. नाव x स्क्वेअरची व्हॅल्यू 2y इथं बाय इक्वेशन 2 ते आपण इथं पुट केली तर इक्वेशन बनते, बरोबर. पुट करूया तर काय बनेल, देअरफॉर y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वल टू 2y पुट केलं काय होईल इक्वल टू 120. त्यामुळे पुट x स्क्वेअर इक्वल टू 2y इन इक्वेशन 1. पुट x स्क्वेअर इक्वल टू 2y इन इक्वेशन 1 पुट केलं तर काय होईल x स्क्वेअर मायनस 2y इक्वल्स टू 120. इक्वेशन बनला. देअरफॉर y स्क्वेअर मायनस 2y मायनस 120 इक्वल्स टू 0. त्याला फर्दर सॉल्व केलं काय होईल, बाय फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करू शकतो किंवा फॉर्म्युला मेथडने. आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करू. बाय फॅक्टरायझेशन काय होईल, वाय स्क्वेअर 120चे असे फॅक्टर पडा की त्यांची ॲडिशन -2 येते. 12 into 10
मायनस साईन जाईल आपल्याला -12ला y² -12y प्लस 10y -120 इक्वल्स टू 0 बाय फॅक्टरायझेशन. देअरफॉर y कॉमन काढला तर y -12 आणि इथं 10 कॉमन काढला तर राहील y -12 इक्वल्स टू 0. y -12 इथं पण आहे, y -12 इथं पण आहे. देअरफॉर y -12 कॉमन आउट, वी गेट y प्लस 10 इक्वल्स टू 0. Therefore y -12 equals to 0 or y plus 10 equals to 0. Correct. Therefore y equals to 12 or y equals to -10. So एक पॉझिटिव्ह भेटली आणि एक निगेटिव्ह भेटली व्हॅल्यू. Therefore नंबर आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करू, कारण आपल्या क्वेश्चनमध्ये म्हटलं नाही आहे की निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करा म्हणून. ठीक आहे, तर आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करू. देअरफॉर y is equal to 12 is larger number. Therefore smaller number a square is equal to 2y. Therefore a square is equal to 2 into y ची व्हॅल्यू 12 पुट केली तर काय होईल 24. a square is equal to 24. Therefore x ची व्हॅल्यू काय होईल स्क्वेअर रूट ऑफ प्लस मायनस 24. x इज इक्वल टू प्लस मायनस 24. x इक्वल टू प्लस मायनस 24 कसा आला तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार आला. ठीक आहे, तर x इक्वल टू व्हॅल्यू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 24. सो therefore the smaller number is square root of 24 plus minus and larger number is 12. In this way we can solve. Little bit complex problem, but just we have to, since it is a word problem, it is little bit complex. Just make sure that you are using proper formulas and proper logic is being applied. Very easy. Thank you.